नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातून बघत आहोत। सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ। राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, आता दरमहा मिळणार एवढे मानधन। महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंचासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात आले असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे। आता सरपंच आणि उपसरपंचांना मानधन नेमकं किती मिळणार? ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 3000 रुपयावरून 6000 रुपये करण्यात येणार आहे, तर उपसरपंचाचे मानधन 1000 वरून 2000 रुपये करण्यात येणार आहे। तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 दरम्यान आहे त्या सरपंचाचे मानधन 4000 रुपयावरून 8000 रुपये, तर उपसरपंचाचे मानधन 1500 रुपयावरून 3000 रुपये करण्यात येत आहे। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5000 रुपयावरून 10000 रुपये, तर उपसरपंचाचे मानधन 2000 रुपयावरून 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य शासनावर या मानधन वाढीमुळे वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकच असणार आहे। आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याचा निर्णय देखील केला आहे। मागील काही दिवसापासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद असावे अशी मागणी करण्यात येत होती। अखेर आता राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे। ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींना 15 लाखापर्यंतची विकास कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75,000 पर्यंत आहे त्या ग्रामपंचायतींना 10 लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येणार आहेत। तसेच ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75,000 पेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतींना 15 लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करू शकणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करताना 10 लाखावरील कामाकरिता ई-निविदा पद्धतीचा अवलंब करणे मात्र अनिवार्य आहे। धन्यवाद। महाराष्ट्रात चाललेल्या अशाच न्यूज बघण्यासाठी डिजिटल न्यूज 18 ला सबस्क्राइब करायला विसरू नका।